राष्ट्र यांनी 1994 सालापासून आदिवासी दिवसाची घोषणा केली। त्यानंतर आता आपण दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि गर्वाने साजरा करतो। जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती, भाषा आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा दिवस आदिवासी जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो। जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊया। आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृती, भाषा आणि परंपरांचे जतन करणे, आदिवासी समुदायासमोर असलेल्या समस्यांवर प्रकाश टाकणे आणि त्यांचे निराकरण करणे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे। आदिवासी दिवस साजरा करण्यामागचं हे मुख्य उद्देश आहे। एकंदरीत आदिवासींच्या हक्कांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक आदिवासी दिनाचे आकलन आणि मान्यता देण्याचे ध्येय स्वीकारले। संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 23 डिसेंबर 1994 रोजी दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आणि हा दिवस पहिल्यांदा 9 ऑगस्ट 1995 रोजी साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे। हा दिवस आदिवासी लोकांचे हक्क, त्यांची संस्कृती, भाषा आणि जीवनशैली यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो। आदिवासी हा दिवस आदिवासी समुदायांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सांस्कृतिक वर्षाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, परंतु आजही त्यांना अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या आव्हानांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे आदिवासींच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं ही आपली एक जबाबदारी आहे। तर या विशेष जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया। तर पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील अनेक तरुण पिढी आपल्या कलागुणांनी आज पुढे जात आहे, मात्र काही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणं काळाची गरज आहे। होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य अंधारात ढकलताना दिसत आहे, मात्र समाजातील अशा तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता आपली कला समाजासमोर पुढे आणावी। त्यांनी आपले नाव व आपल्या कुटुंबाचे नाव तालुका, जिल्हा या सोबतच जगाच्या नकाशावर आणावे। एकंदरीत या समाजातील लोकांनी प्रगती करावी, आपली परंपरा, संस्कृती जोपासावी। एकंदरीत आदिवासी तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, कला, खेळ आणि समाजसेवा यात प्रावीण्य मिळवून आपल्या संस्कृतीचा मान वाढवावा। निसर्गाशी असलेलं आपलं नातं जपून आत्मविश्वासाने पुढे चला। तुमचं यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल। 9 ऑगस्ट रोजीच्या जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना आभाळभर शुभेच्छा।